लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाची मुदत 30 जून रोजी काल संपलेली असतानाच शासनाने आता नाशिकसह सर्व स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे। नवीन मुदतवाढ मार्च 2025 पर्यंत असली तरी त्यात कोणतीही नवीन कामे हाती घेता येणार नाही, त्यात केवळ प्रलंबित कामेच पूर्ण करण्यात येणार आहेत। केंद्रातील भाजप सरकारने देशातील 100 शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला। कंपनीने व्यक्तिगत स्वतः आणि अन्य शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तब्बल 52 कामे सुचवली। संपूर्ण अभियानासाठी कंपनीला 1000 कोटी रुपये मंजूर झाले, त्यातील 200 कोटी रुपये नाशिक महापालिका तर उर्वरित 600 कोटी रुपये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत उपलब्ध झाले। नाशिक महापालिकेच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक कामे सुरू असताना 2017 ते 2021 या 5 वर्षात अनेक प्रकल्प अर्धवटच राहिले, त्यामुळे कंपनीच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर पुन्हा मुदतवाढ गेल्या वर्षी जून महिन्यात देण्यात आली। त्यानंतर ही मुदत संपत असताना नवीन कोणतीही कामे घेता येणार नाही, केवळ जुनीच कामे पूर्ण करता येतील आणि फार तर IT संदर्भातील कामे करता येतील अशी अट होती। त्यानुसार नाशिक महापालिकेने स्मार्ट स्कूलचा प्रकल्प यात समाविष्ट केलेला आहे। दरम्यान रविवारी 30 जून रोजी स्मार्ट सिटी अभियानाची मुदत संपत असताना पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे। केंद्र शासनाचे पत्र रविवारी प्राप्त झालेले असून त्यात मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे। सध्या सुरू असलेली कामेच पूर्ण करण्यासाठी ही मुदतवाढ आहे, नवीन कामे यात हाती घेता येणार नाही। 34 प्रमुख कामे पूर्ण करावी लागणार आहे, त्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे CEO सुमंत मोरे यांनी दिलेली आहे। तर नाशिक शहरात CCTV बसवणे, कमांड सेंटर, मेकॅनिकल गेट आणि बांधलेल्या जलकुंभांना पाईपलाईन जोडणे इतकीच कामे शिल्लक असून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती स्मार्ट कंपनीचे CEO सुमंत मोरे यांनी दिलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।